मुख्यमंत्री साहेबांचं आगमन झालेलं आहे. प्रमुख पाहुण्यांचे आगमन होत आहे. बऱ्याच प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे. वयाची कोठारे येत आहेत, सचिनजी बेळगावकर येत आहेत आणि अशोक मामा, अशोक सराफ मामा सुद्धा येत आहेत. सगळ्यांचं आपण एकदा जोरदार टाळ्याने स्वागत करूया. अशोक सराफ जी को महाराष्ट्र भूषण पुरस्कार दिया महाराष्ट्र सरकार ने. नमस्कार. साहिल मोशन आर्ट्स आणि झी स्टुडिओच्या वतीने मी संपूर्ण मीडियाचं मनापासून स्वागत करतो. थोडीशी गैरसोय होत असेल पण हा कार्यक्रम इथेच साहेबांच्या हस्ते मला करायचा होता, मान्यवरांच्या हस्ते करायचा होता. कारण या ठिकाणी वर्षा बंगल्याच्या या ठिकाणी गणपती स्थापन होतो. त्या गणपतीचा आशीर्वाद इथे आहे म्हणून मला इथेच हा कार्यक्रम करायचा होता. बरोबर 2 वर्षापूर्वी याच दिवशी साहेबांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली होती. त्याला बरोबर 2 वर्ष पूर्ण झालेले. सगळ्यांच्या वतीने मी साहेबांना शुभेच्छा देतो, पुष्पगुच्छ देऊन त्यांचं अभिनंदन करतो आणि पुढची 10 वर्ष तरी साहेब तुम्ही मुख्यमंत्री राहा अशी गणपती बाप्पाच्या प्रार्थना करतो. मंगेश देसाई जी माननीय मुख्यमंत्री. माझं नाही रे, अरे पेंच करूया आपण. हा नाही
गणपती आहे. हे गणपती बाप्पा आहे. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी अशोक मामांचं सुद्धा स्वागत करावं, पुष्पगुच्छ आणि शाल देऊ. आपले महाराष्ट्र भूषण अशोक सराफ सर म्हणजे आपल्या सगळ्यांचे मामा. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी सचिनजी बेळगावकर सरांचं स्वागत करावं. मी साहेबांना विनंती करतो त्यांनी महेशजी कोठारे सरांचं स्वागत करावं. वा. मी साहेबांना विनंती करतो की त्यांनी झी स्टुडिओचे उमेशजी बन्सल यांचं स्वागत करावं. मी साहेबांना विनंती करतो त्यांनी झी टॉकीजचे भवेश जानोलकर यांचं स्वागत करावं. या. हो. धन्यवाद साहेब. आता आपण बोलूया ज्या कार्यक्रमासाठी आपण इथे जमलो आहोत. 13 मे 2022 रोजी धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. संपूर्ण महाराष्ट्रात, महाराष्ट्राच्या बाहेर, भारतात आणि जगभरात आणि सर्व प्रेक्षकांनी याला भरभरून प्रतिसाद दिला होता. आणि या चित्रपटाच्या निमित्ताने आमचे आनंदिगे साहेब, धर्मवीर आनंदिगे साहेब संपूर्ण जगभरामध्ये पोहोचले. खरं तर त्यांची कारकीर्द सगळ्यांना माहिती होती, पण लोक त्यांना जाणून नव्हते. या चित्रपटाच्या निमित्ताने लोकांनी त्यांना जाणलं. जेव्हा चित्रपट तयार होत होता तेव्हाच आमचं असं ठरलं होतं की याचा भाग दुसरा करणं खूप गरजेचं आहे. कारण अशा बऱ्याच गोष्टी दाखवायच्या राहून गेल्या होत्या ज्या जनमानसामध्ये येणं गरजेचं होतं. आणि तेव्हाच आम्ही ठरवलं की भाग 2 आपण सुरू करूया. आणि भाग 2चं चित्रीकरण आम्ही 4 महिन्यापूर्वी सुरू केलं आणि याला चित्रीकरण पूर्ण झालेलं. आता सगळ्यांना उत्सुकता आहे की भाग 2 मध्ये काय दाखवणार आहे. आम्हाला ती जास्त उत्सुकता ताणायची नाहीये, पण त्याआधी धर्मवीर भाग 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट किती तारखेला प्रदर्शित होणार आहे मराठी आणि हिंदी भाषेतनं हे आपल्याला कळणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून आज आपण इथे जमलो आहोत. मी
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री एकनाथजी शिंदे साहेब, सुपरस्टार बाबूजी देवल यांना विनंती करतो की त्यांनी या चित्रपटाचं पोस्टरचं अनावरण करावं. प्रत्येक मान्यवराच्या हस्ते पोस्टरचं अनावरण होणार आहे. सगळ्यांनी उभं राहून, कारण हे आमच्या धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा चित्रपट आहे, आम्हाला सगळ्यांच्या गुरुस्थानी आहे. त्यामुळे सगळ्यांनी उभं राहून या अनावरणाचा तारखेला प्रदर्शित होणार आपण बघूया. धन्यवाद सर. मराठी इंडस्ट्री जिथनं सुरू होते आणि जिथे संपते ते तीनही दिग्गज आपल्या समोर आहेत. अशोक मामा, महेश कोठारे, सचिनजी पिळगावकर. असा कुठलाही चित्रपट नाही मराठी की ज्या चित्रपटाला यांचा आशीर्वाद लाभलेला नाही. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट या चित्रपटाला सुद्धा तुमचा आशीर्वाद लाभावा. तुम्हाला विनंती करतो, तुम्ही सुद्धा त्या पोस्टरचं अनावरण करावं. साहेब तिकडेच घ्या. आहे ना, मी तुमच्या बाजूला आहे. काय चेअर आहे? धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट 9 ऑगस्ट रोजी संपूर्ण महाराष्ट्रात, संपूर्ण भारतात, जगभरात प्रदर्शित होणार आहे. आपण सगळ्यांनी उभं राहून एक फोटो काढूया. असं ठेवायचं. हा, असं उचलायला पाहिजे. थोडा खाली बरोबर. मामा सिनियर ओके. धन्यवाद. धन्यवाद. ज्याप्रमाणे सगळ्या प्रेक्षकांनी धर्मवीर भाग 1 मुक्काम पोस्ट ठाणे या चित्रपटाला भरभरून प्रतिसाद दिला होता, मला आशा आहे, मला अपेक्षा आहे की या धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट नेमकी काय आहे, ही गोष्ट कुठल्या साहेबांच्या हिंदुत्वाची आहे याचा यात उलगडा होणार आहे. भाग 1 च्या शेवटी काही प्रश्न सुटून गेले होते. भाग 1 च्या सुरुवातीला आणि भाग 2 च्या सुरुवातीला आणि भाग 2 संपता त्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला नक्की मिळतील. मागच्या वेळेला जसं तुम्ही सगळ्यांनी, मीडियाने सुद्धा, प्रेक्षकांनी जसा आम्हाला भरभरून प्रतिसाद दिला होता, त्याचप्रमाणे याही वेळेला तुमचा सगळ्यांचा भरभरून प्रतिसाद मिळेल अशी मी अपेक्षा करतो. मुख्य नट प्रसादो ज्यांनी धर्मवीर आनंद दिघे साहेबांची भूमिका केली होती, या व्यतिरिक्त
त्यांनी केलेलीच आहे. मागच्या वेळेला संपूर्ण जितकेही मराठी इंडस्ट्रीमध्ये जितके पारितोषिक आहेत ती सगळी त्याला मिळाली होती. या वेळेला क्षितिज दाते हा साहेबांच्या रोलमध्ये दिसणार आहे. तो कसा दिसणार आहे, तो काय करणार आहे, हे सगळं आपल्याला चित्रपट प्रदर्शित झाल्यावरच कळेल. मी साहेबांना विनंती करतो, मी महाराष्ट्र भूषण आणि आमच्या सगळ्यांचे लाडके आधी बोलू का पाहिजे तर प्रोटोकॉल प्रमाणे अरे काय बोलू काय अशोक मामांना विनंती करतो की त्यांनी आमच्या वतीनं नाही सगळ्यांचा सेपरेट आशीर्वाद पाहिजे. आम्हाला सगळ्यांना आशीर्वाद द्या. मामा बसून बोलले तर चालेल. चालेल ना मामा? हो. नमस्कार. धर्मवीर पिक्चरचा दुसरा भाग पूर्णपण झालेला आहे आणि तो आता रिलीज होण्याच्या मार्गावर आहे. लोकांना निश्चित याबद्दल उत्सुकता असेल असं मला वाटतं. कारण पहिलं जे धर्मवीर होतं ते इतकं फास्ट आणि इतकं त्याने पेस म्हणतो अशी पेस होती पिक्चर आहे. त्यामुळे ते लोकांनी चांगलंच लक्षात ठेवलेलं आहे. त्यामुळे यापुढे आणखी काय असेल ही उत्सुकता निश्चितच लोकांच्या मनात निर्माण झालेली असेल. आणि मला वाटतं की मागच्या पिक्चर सारखं ज्यावेळेला पण पूर्ण होईल असा माझा अंदाज आहे. परत तेच आर्टिस्ट आहेत. आता ते आर्टिस्ट आणि त्याने आता कशा रीतीने मांडले पुढं ते काही कळत नाहीये. त्यामुळे त्याची उत्सुकता वाढलेली आहे. कारण आनंद दिघे साहेबांचा नंतर हे घडलेलं आहे सगळं. त्यामुळे ते कसे दाखवणार आहे याची उत्सुकता निश्चितच असेल. पण मला वाटतं परत हे पहिल्या पिक्चर सुद्धा सारखं चांगलं होईल. मी खरोखरच या पिक्चरला मी खरोखरच शुभेच्छा देतो. यांच्या मेहनतीला तोड नाही याबद्दल मला पुन्हा पुन्हा आवर्जून सांगावं असं वाटेल. आणि हेही पिक्चर त्याचप्रमाणे यशस्वी होईल अशी मी आशा व्यक्त करतो. माझ्या सदिच्छा या लोकांबरोबर सतत राहतील याबद्दल मी आताच तुम्हाला ग्वाही देतो. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद मामा. धन्यवाद सचिनजी. आज धर्मवीर 2 च्या पोस्टरचं अनावरण झालेलं आहे आणि त्याबद्दल मला खूप आनंद आहे. हा पिक्चर मी जेव्हा लागला होता पहिला तेव्हा मी जाऊन आवर्जून थिएटरमध्ये पाहिला होता. मुकेशने मला बोलवलं होतं तेव्हा. आणि तेव्हा माझी भरभरून करमणूक झाली आणि त्याबद्दल मला एक करमणुकीबद्दल मला एक खात्री वाटली की आता प्रेक्षकांची सुद्धा करमणूक होणार जी झाली. कारण दिघे साहेबांचा आशीर्वाद या चित्रपटाला लाभला. त्याचबरोबर तर पाहिलंय पण लोकांनी सुद्धा साहेबांचं तरुणपण पाहिलं. ते सध्या पण आता पण तरुणच नाही पण त्यांची सुद्धा व्यक्तिरेखा अतिशय सुंदररित्या मांडली गेली. दिघे साहेबांची व्यक्तिरेखा लोकांनी जवळून पाहिली. ज्यांना त्यांच्या नशिबात त्यांना पाहणं होतं त्यांना पाहता आलं. आमच्या प्रसाद चरुणा त्यांनी अप्रतिम काम केलं. त्याला मी हेही म्हटलेलं होतं की या चित्रपटाकरता तुला या चित्रपटाच्या तुझ्या अभिनयाकरता तुला कदाचित अवॉर्ड मिळेल कदाचित नाही पण मिळणार. कारण तिथे 4 लोक असतात ठरवणार. त्यांच्यावरती आपला काही कंट्रोल नसतोच. मिळो न मिळो पण या चित्रपटात असा अभिनय करून प्रसादनी त्याच्यातल्या त्या अभिनयाला स्वतःच अवॉर्ड दिलेला आहे असं मला वाटलं होतं. ते मी तेव्हा तुला सांगितलं. खूप छान आहे. आजचा दिवसही खूप मोलाचा आहे. 2 वर्ष झालेली आहेत साहेबांना. मला मंगेशला विचारायचं की 10च वर्ष का
काय राशन आहे का? 20 हा? जोपर्यंत- का? म्हणजे का असं का? जोपर्यंत मुख्यमंत्री पद आहे तोपर्यंत. असं बोल ना. मग का 10 वर्ष? असंच तुमच्या हातून छान छान काम, चांगलं चांगलं काम घडत राहो अशी ईश्वरचरणी प्रार्थना. चित्रपटात तुम्ही काम केले नाही याबद्दल आम्हाला अजिबात खंत नाही. त्याने आहेत. अच्छा आहात. अच्छा, हे बघा हे कधी सांगणार. पण ठीक आहे. पण तुम्हाला मी एक या इंडस्ट्रीचा एक सिनियर ऍक्टर म्हणून मी तुमचं स्वागत करतो. आणि या सोहळ्याला तुम्ही सर्व आवर्जून उपस्थित राहिला, आमच्या आनंदात सहभागी झाला, त्यामुळे तुमचे आभार. खूप खूप शुभेच्छा आणि लहानांना शुभाशय. धन्यवाद सर.